हाय हॅलो नमस्कार. आता पावसाळा सुरू झाला आहे, लवकरच पावसाळा सुरू झाला आहे, तर गरमागरम सोया चंक्सचे पकोडे करूयात. नक्कीच सर्वांना आवडतील. तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते पाहूयात. इथं 1 वाटी दही घेतलं आहे. दही आंबट असलं तरी चालेल. व सोयाबीन पाण्यात छान भिजवून घेतले व त्यातलं सर्व पाणी काढून टाकलं आहे. आता दह्यामध्ये आपल्या घरात असतील ते सर्व बेसिक मसाले घालून घ्यायचे आहेत. हळद, लाल तिखट, चवीपुरतं मीठ, जिरेपूड, धनेपूड, चाट मसाला, गरम मसाला थोडासा आणि कोथिंबीर हे सर्व हाताने किंवा चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथं मी हातानेच करून घेते आहे. तुम्ही चमच्यानेही करू शकता. आणि त्यात भिजवलेले सर्व सोया चंक्स घालायचे व छान त्यात मिक्स करून घ्यायचं आहे. त्याला एक कोटिंग द्यायचं आहे व 15-20 मिनटं तसंच झाकून ठेवायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपले सर्व सोयाबीनला हा मसाला लावून तयार झाला आहे. आता यात मावेल एवढं कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. थोडंसं तांदळाचं पीठ घातलं तरी चालेल. व हेही छान मिक्स करायचं आहे. व एकीकडं तेल तापायला ठेवायचं आहे. तेल कडकडीत तापलं की सर्व थोडे थोडे घालून आपल्याला तळून घ्यायचे. व टोमॅटो सॉस किंवा शेजवान चटणी किंवा नुसते जरी खाल्ले तरी छान लागतात. लहान मुलांना पण आवडतात. नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. छान आतून क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता आपले सर्व सोयाबीनचे पकोडे तयार झाले.